अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते। मंडळींनो, आपण आज माहिती आहे की आपण स्वामींच्या मार्गात आहोत। स्वामींची रोज सेवा करतो, नित्य सेवा असेल, पंचमहायज्ञ असेल, भरपूर उपाय, आपण पारायण, तोडगे हे सगळ्या गोष्टी करत असतो। पण हे सगळं करत असताना किंवा आपण ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये नवीन येतो त्यावेळेस आपण मार्गात आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे याच्या आधी समजा स्वामींच्या मार्गात यायच्या अगोदर आपल्या आयुष्यामध्ये थोडेफार अडचणी असतील किंवा संकट असतील, पण एवढे जास्त प्रमाणात नसतील। पण कसं होतं, ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा सुरू करतो आणि हळूहळू 1 महिना 2 महिना झाला की काही लोकांचा हा प्रश्न येतो की ताई, आम्ही स्वामींचा मार्ग म्हणजे स्वामींना गुरु केला आहे, स्वामींची रोज नित्य सेवा करतो, सगळे नियम सुद्धा पाळतो, पण आमच्या आयुष्यातले जे काही संकट, अडचणी, त्रास आहेत ते कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत आणि एवढे वाढले आहेत की म्हणजे अक्षरशः काही सुचतच नाही आहे। अशा प्रकारचे संकट आणि अडचणी, त्रास आहेत, याच्या आधी एवढं काही नव्हतं आमच्या आयुष्यामध्ये त्रास वगैरे, पण स्वामींच्या मार्गात आल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरू झालेल्या आहेत। किंवा काही जण असे सुद्धा आहेत किंवा एकमेकांचं ऐकून स्वामींच्या मार्गात आल्यावरती काही नाही त्रास होतो, अडचणी असतात, खूप जास्त नियम असतात, म्हणून तिथे त्या मार्गात यायला सुद्धा नाही म्हणतात। अक्षरशः स्वामींना गुरु करायला किंवा स्वामींची सेवा करायला सुद्धा नाही म्हणतात। पण त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। तो म्हणजेच कसा की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जर स्वामीची रोज नित्य सेवा, स्वामींची सेवा करत असाल, स्वामींच्या मार्गात असाल, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी किंवा त्रास का जास्त प्रमाणात आपल्याला येत असतात, म्हणजे का आपल्याला जास्त अडचणी, त्रासला आपल्याला जे काही त्रास आहे, अडचणी आहे, त्यांना आपल्याला फेस करावं लागतं किंवा सगळे संकट आपल्या आयुष्यामध्ये एकदमच कसे काय येतात स्वामींच्या मार्गात आल्यावर किंवा स्वामींची सेवा सुरू केल्यावरती, तर यावरती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आणि त्याचं उत्तर तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि सविस्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपण सांगितल्याप्रमाणे स्वामींचा मार्ग हा असा मार्ग आहे ना की आपण इथे आलो की बस एकदा आपण स्वामींना गुरु केलं की स्वामी म्हणजे आपण एक वेळेस स्वामींची सेवा म्हणजे त्यावेळेस आपण गुरुपद घेताना येईल। आता 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, आपण स्वामींचं गुरुपद घेऊ, स्वामींना गुरु करूया, स्वामी सुद्धा आपला सेवेकरी म्हणून स्वीकार करतील। पण त्या दिवसापासून गुरुपद घेतल्यापासून आपल्याला स्वामींची नित्य सेवा अखंडपणे करायची असते, रोज न चुकता करायची असते। नामस्मरण, स्वामींची जे काही पोथी वाचन असेल, जे काही नियम आहेत ते सगळे काही फॉलो करायचे असतात। आपण ते करायचं वचन त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या स्वामींना देत असतो। आपण कधी मग आपण दिल्यानंतर स्वामींना आपण म्हणतो की स्वामी तुम्ही माझे हे काम करा, असं अडचणी आहे ते दूर करा किंवा माझ्यासोबत सदैव राहा, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू देत, सगळं काही व्यवस्थित असू देत। स्वामींना आपण जे मागितलं ते स्वामी महाराज प्रामाणिकपणे देतात सुद्धा, आपल्याला न विसरता न चुकता सुद्धा देतात। पण कुठेतरी आपण स्वामीचं गुरुपद घेतल्यावर, स्वामींना वचन दिल्यानंतर हळूहळू एक 15 दिवस बघा, गुरुपौर्णिमेनंतर 15-20 दिवस आपण महिनाभर एक प्रामाणिकपणे न चुकता स्वामी सेवा करतो। अरे गुरुपद घेतला आहे असं तसं खूप उत्साह असतो आणि करतो। एक महिनाभरानंतर बघा, भरपूर सेवेकरी आहेत जे स्वामींची 11 माळी जप आणि स्वामीचे ते साधारणतः 3 अध्याय रोज वाचत होते, ते हळूहळू एका माळीवर येतात। हळूहळू म्हणतात की वेळच नाही आहे, एकच अध्याय वाचते। हळूहळू तर असं होतं की नाही, मी गुरुवारीच फक्त सेवा करते, मी रोज सेवा करत नाही, असं होतं। आणि मग तुम्हाला यातून कळतं का की स्वामी महाराज आपल्याला देतात, जे मागितले ते देतात सुद्धा, त्याच्यापेक्षा 100 पटीने चांगलं देतात आपल्याला आयुष्यामध्ये। कारण की स्वामी महाराज आपला हात कधी सोडत नाही, कधीच नाही सोडत, आपल्या भक्ताचा, आपल्या लेकराचा हात कधी सोडत नाही। सोडलं तर फक्त मनुष्यच अशा व्यक्ती आहे ना की जी फक्त शब्द देऊन ती म्हणजे तोंड फिरवू शकते, अशी ही व्यक्ती म्हणजे मनुष्य आहे। एक वेळचा माणूस म्हणजे आपण एक वेळची आपण त्या सेवेपासून परावृत्त होतो, हळूहळू आपण वेळ नाही म्हणून आपण कारण देऊन आपण केंद्रात जायचं सुद्धा बंद करतो। गुरुपौर्णिमेला आपण ज्यावेळेस अर्धा घंटा, 1 तास, 2 तास उभं राहून ज्यावेळेस रांगेत उभं राहून आपण गुरुपद घेतला आहे, गुरुपौर्णिमेला स्वामींना वचन दिलं आहे, स्वामींचं आपण सेवेकरी झालो आहोत, त्या दिवशी एवढा उत्साह असतो की आपण 1.5-1.5, 2-2 घंटे आपण लाईनीत उभं राहू शकतो गुरुपद घेण्यासाठी। पण त्यानंतर आपल्याकडे 15-20 मिनिटं सुद्धा नसतात रोजच्या दिवसातले की आपण स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण, दिवसभरातल्या घडामोडी जे असतात ते तोच एक काळ असतो नित्य सेवेचा। त्या काळामध्ये आपण आपल्या स्वामींशी बोलू शकतो, एक म्हणतात की आपण संवाद साधू शकतो एक प्रकारे आपण त्यासाठी। तर अशा प्रकारचे हे दिवसभरातले 20 ते 25 मिनिटं सुद्धा आपण देऊ शकत नाही, ही सुद्धा गत आहे काही सेवेकऱ्यांची, मी स्वतः पाहिलेली आहे आणि म्हणून सांगते की तुम्हाला। आणि त्यानंतर म्हणजे खूप लोकांचा असा पण प्रश्न असतो की नाही, आम्ही एकच माळ करतो, एकच अध्याय वाचतो, की आम्ही आठवड्यातून फक्त गुरुवारी स्वामींना अभिषेक करतो आणि स्वामींचा आम्ही नित्य सेवा करतो, रोज आम्हाला करणं होत नाही, खूप काम आहे, धावपळ आहे, घरातली कामं आहेत, जॉब आहेत, मुलं आहेत, हे आहेत, माणसांचं काही वेगळंच असतं की आम्हाला सकाळी गेलं की रात्री यावं लागतं, धावपळ असते, भरपूर कारणं आहेत त्यांची। आणि मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस सेवा जी प्रामाणिकपणे आपण 365 दिवस रोज करायला पाहिजे ती न करता
सगळे नियम म्हणजे काही सेवेमध्ये जे काही नियम आहेत ते फॉलो न करता आणि तुम्ही अपेक्षा स्वामींकडून काय करता, ते पण एक दिवस सेवा करून एवढी अपेक्षा करता की नाही स्वामी माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, मला असं होऊ दे, मला तसं होऊ दे, किंवा माझे जे काही कामं अडलेली आहेत ती मार्गी लागू देत, अशा प्रकारची तुम्ही त्यांच्याकडे मागण्या मागता. मग मला एक सांगा, कारण की मी हे का सांगितलं, कारण खूप लोकांचा हाही प्रश्न असतो की ताई आम्ही स्वामींकडे ही इच्छा व्यक्त केली आहे, ती इच्छा आमची पूर्ण नाही झाली, स्वामींनी आमची इच्छा पूर्ण नाही केली, काय झालं, काय म्हणजे आमचं चुकतंय का, आम्ही सेवा तर रोज करतो आहे, म्हणजे सेवा करतो आहे सगळ्या काही गोष्टी, पण त्याच्यामध्ये किती शॉर्टकट मारला आहे आपण ते सुद्धा एकदा बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मग स्वामींवर तुम्ही म्हणजे बोट उचला की स्वामींनी माझी इच्छा नाही पूर्ण केली, असं म्हणू शकतच नाही तुम्ही. आधी तुम्ही तुमच्या शब्दावर किती जागले आहात, किती प्रामाणिकपणे आहात, प्रामाणिक आहात ते सुद्धा आधी बघायला पाहिजे आपण. कारण की असे भरपूर कमी सेवेकरी आहेत जे रोज स्वामींना वेळ देतात, स्वामींच्या नित्यसेवेला वेळ देतात, आठवड्यातून गुरुवारी रविवारी स्वामींच्या केंद्रात आरतीला जातात, रोज नाही शक्य ठीक आहे आरतीला जातात, पण रोज अखंडपणे घरामध्ये नामस्मरण 3 अध्याय रोज 11 माळी जप आणि 99 मंत्र किंवा गायत्री मंत्र सगळ्या सेवा पंचवाहिन्या सगळ्या गोष्टी करतात, त्यांच्याच इच्छा पूर्ण झालेल्या असतात. हे शाश्वत सत्य आहे. 100 पैकी 90% प्रश्न तुमचे फक्त नित्य सेवेने मार्गी लागू शकतात. भले तुम्ही मोठमोठे पारायण जरी नाही केले ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातले 90% प्रश्न हे फक्त आणि फक्त नित्य सेवेने मार्गी लागू शकतात, आणि ती सुद्धा आपण नीट करत नाही. ही आपली गत आहे. आजकाल कारणच खूप भेटायला लागलेत, कारण की आम्हाला फिरायला जायचं असतं, इकडे आउटिंगला वेळ आहे, तिकडे वेळ आहे, शॉपिंगला वेळ आहे, सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे, पण आम्हाला नित्य सेवेला वेळ नाही आहे. ही आपली खूप मोठी म्हणतात ना किंवा हानी आहे आपल्या आयुष्यातली, की आपण वेळ देऊ शकत नाही हे स्वामींच्या सेवेसाठी. आता जो प्रश्न येतो की स्वामी महाराज म्हणजे आम्ही स्वामींच्या मार्गात आल्यावर आमच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट, त्रास वाढत चालले आहेत, त्याचे मी उत्तर तुम्हाला देते. तर मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, आपणास माहिती ज्यावेळेस आपण स्वामीचे सारामृत वाचतो बघा, त्याच्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये आपणास माहिती असेल स्वामीसूत जे स्वामींचे भक्त होते, भरपूर मनापासून भक्त होते, ते भजन करायचे बघा, कीर्तन करायचे स्वामींच्या नामाचं. अशाच तुम्ही त्याच्यात वाचलं असेल किंवा भर सभेमध्ये ज्यावेळेस ते स्वामीसूत स्वामींसमोर उभं राहून ज्यावेळेस ते भजन कीर्तन करत होते त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये खडे टोचत होते स्वामीसूतांच्या. मग स्वामींनी काय केलं की त्यांच्या ज्या काही खडा होत्या म्हणजे पायातल्या पादुका ते त्यांना घालायला दिल्या, आणि त्यांनी ते घातल्या, एकदा घातल्या आणि दुसऱ्या दिवशी नकळतपणे स्वतःहून घातल्या त्यांनी. पण जी आजूबाजूची लोक होती ना त्यांनी त्यांच्या भक्तीवरती त्यांच्यावरती शंका घेतली स्वामीसूतांवरती, की तुम्ही अशा कशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांचे तुम्ही खडाबा किंवा पादुका घालू शकता, म्हणून नाही शक्य, तुम्ही नाहीच घालू शकत. मग अशा प्रकारे त्याला म्हणजे मारलं गेलं, की त्याला नावं ठेवली गेली, आणि त्याच्यामध्ये तो खूप जास्त असा दुःखी झाला स्वामीसूत. मग ते सगळं झाल्यावरती त्यांनी, आणि त्यावेळेस स्वामी महाराज समोरच होते, स्वामी महाराजांनी काही सुद्धा केलं नाही, स्वामी महाराज फक्त बघत होते, ते जे लोक त्यांना बोलत होते, करत होते, टोमणे देत होते, मारत होते, ते बघत होते. ते सगळं झाल्यावरती ते स्वामीसूत खूप दुःख झालं त्यांना, ते तिथून जायचं त्यांनी निर्णय घेतला की आता मी अक्कलकोट सोडणार आणि दुसरीकडे जाणार. आणि ज्या वेळेस अक्कलकोट सोडून जायला निघाले त्यावेळेस त्यांनी स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि मी इथून जात आहे असं त्यांनी सांगितलं. स्वामी महाराजांनी अडवलं पण तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, मला इथून जायचंच आहे म्हटलं आता, कारण की खूप माझं मन दुःखी झालं आहे, माझ्या भक्तीवरती माझ्या श्रद्धेवरती लोकांनी नावं ठेवली आहेत, माझ्यावरती शंका घेतली आहे. त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न स्वामीसूतांनी स्वामी महाराजांना केला की स्वामी महाराज मला ते लोक मारत होते, माझ्यावरती म्हणजे नावं ठेवत होते, माझ्यावरती शंका घेत होते, नाही ते मला बोलत होते, तर स्वामी महाराज तुम्ही समोर असून सुद्धा काही सुद्धा का नाही केलं. त्यावेळेस स्वामीसूतांनी हा प्रश्न केला त्यांना. मग स्वामी महाराज म्हटले की हे बघ, आयुष्यामध्ये जर तुला मोठं व्हायचं असेल किंवा माझी इच्छा आहे की तू खूप मोठं व्हावं, खूप मोठा कीर्तनकार, खूप मोठा भजन म्हणजे करणारा असा व्हावा, एक भक्त, स्वामीचा भक्त म्हणून तू खूप मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी तुला हे सगळं काही सोसावंच लागणार आहे. हे सगळे त्रास, जे काही टोमणे असेल, जे काही बोलणं असेल, उठता बसता जे काही लोकांचे ताणे मारणे असेल, ते सगळं काही तुला सहन करावंच लागणार आहे, आणि ते सहन केल्यानंतरच तू आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो. हे स्वामी महाराजांचे वाक्य त्याच्यामध्ये होते. तर त्याच्यावरूनच तुम्हाला एक सांगते की बाई आता मला सांगा, आपण ज्या वेळेस आपण शिक्षण घेतो, आपले लहान मुलं शिक्षण घेतो किंवा आपण सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे, ज्यावेळेस आपण पहिलीला होतो त्यावेळेस आपण किंवा बालवाडीला होतो त्यावेळेस आपला काय अभ्यास असायचा, अ ब क ड किंवा साधी कविता म्हणणे, पोयम म्हणणे. त्यानंतर फर्स्ट स्टँडर्डला गेलो, आता ज्युनियर सिनियर आला आहे, फर्स्ट स्टँडर्डला गेलो त्यावेळेस थोडासा अभ्यास कमी होता, तेवढं काही अवघड नव्हता. मग त्याच्यानंतर हळूहळू दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला, सहावीला हळूहळू अभ्यासक्रम वाढत गेला आपला, कारण की ती जी काही म्हणजे पायरी होती शिक्षणाची ती खूप अवघड होती, आणि ती आपण पार करण्यासाठी किंवा ते पास होण्यासाठी आपण कष्ट घेतले, म्हणजे अडचणी आल्या, संकट आले किंवा अवघड वाटला तो सिलेबस, तरी सुद्धा आपण तो सोडला का? नाही. आपण मेहनत घेतली, कष्ट घेतले, आपण आपलं शिक्षण तर नाही सोडलं ना. असं नाही म्हटलं की नाही बाबा खूप संकट, अडचणी किंवा त्रास आहेत, खूप अवघड आहे सिलेबस, मी नाही करणार, आता मी शिक्षण इथे
इथेच संपवते, मला काही शिकायचं नाही असं आपण म्हणतो का? नाही. ते शिक्षण कितीही अवघड असलं, आता समोर जाऊन बोर्ड असतो किंवा समोर आता एवढ्या स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत, त्या सगळ्या काही पास होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ते एक संकटच आहे म्हणा तुम्ही, एक म्हणजे एक लेवल आहे ती क्रॉस करून आपल्याला पास होऊन पुढे जायचं आहे. मग त्याच्यामध्ये कितीही अडचणी संकट आले, कितीही म्हणजे म्हणतात ना कितीही मेहनत घ्यावी लागली तरी आपली तयारी असते ती मेहनत घेण्याची. कारण की आपल्याला माहिती आहे की ह्याच्यानंतर मी एक चांगल्या पदावरती, चांगल्या नोकरीवरती काम करू शकतो आणि माझं आयुष्य खूप सुखमय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आपला स्वामींचा मार्ग आहे. हळूहळू सुरुवातीला काही वाटणार नाही, पण हळूहळू ज्या वेळेस तुमच्या इच्छा, अपेक्षा किंवा स्वामींची इच्छा असेल की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं आणायचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी चांगलं आणायचं आहे किंवा तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असेल मागच्या 7 जन्माचे ते खूप जास्त असतील, तर ते त्याचं जे काही पाप आहे, त्याचं जे काही भोगायचं आहे तुम्हाला, ते तुम्ही लवकर भोगून एका चांगल्या जीवनामध्ये प्रवेश करावा जर वाटत असेल, आपल्या स्वामींना वाटत असेल, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ते संकट त्रास येणार आणि ते तुम्ही भोगून झालं की त्याच्यानंतर एक इतकं छान आणि सुंदर आयुष्य आहे ना. आणि त्या आयुष्यामध्ये फक्त स्वामींची भक्ती, स्वामी महाराज आणि तुम्ही आहात फक्त, एवढं नक्कीच विसरू नका. म्हणून सांगते की स्वामींच्या मार्गात आल्यावरती संकट, अडचणी, त्रास येणारच. आणि कधी कधी थोडं कसं होतं, समोर जाऊन जे मोठं दुःख, त्रास, अडचणी, संकट येणार आहे तर ते फक्त लवकर लवकर यायला सुरुवात होते आपल्या आयुष्यामध्ये. का? कारण की आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला एक छान सुंदर आयुष्य पुढे आपल्यासाठी ठेवलेलं आहे, ते तुम्ही उपभोगावं यासाठी ते लवकर लवकर संकट, त्रास, अडचणी भोगून घ्या. त्यातून तुम्ही म्हणजे एक ठामपणे उभं राहा आणि ते ठामपणे जिद्दीने जर तुम्हाला संकट काळामध्ये उभं राहायचं असेल तर सगळ्यात मोठी मदत मिळणार आहे ती फक्त अध्यात्माने आणि स्वामींचे नामस्मरणाने आणि स्वामीच्या नित्यसेवेनेच तुम्हाला ती मिळणार आहे. म्हणून कळकळीने सांगते, स्वामीची नित्यसेवा, स्वामीचा मार्ग कधीच सोडू नका. कधीही कितीही मोठं अडचणी आल्या तरी सुद्धा, कारण की ते आता स्वामी महाराज आपल्या आयुष्यात अडचणी, त्रास आणत नाही बरं का. ते आपले प्रारब्धाचे भोग आहेत, जे भोग आपल्याला या जन्मात भोगायचेच आहे आणि तेच एका संकटा, अडचणी, त्रास मध्येच ते बदलून आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला ते भोगावे लागतात. यामध्ये स्वामी महाराज किंवा कुठलीही देवता असेल, कुठलीही इष्ट देवतेचा हात नसतो. कुठलीही देवता आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये संकट, अडचणी, त्रास आणत नाही. फक्त आणि फक्त ती तुम्हाला सांगते की तू माझं नामस्मरण कर, तू माझी पोथीचं वाचन कर किंवा तू नियम पाळ जे काही आपल्या मार्गामध्ये आहे. कारण की हे जर तू नित्य नियमाने अखंडपणे 365 दिवस रोज जर करत गेला तर नक्कीच कुठेतरी जे संकट, अडचणी, त्रास जे तुला भोगावेच लागणार आहेत त्याची झळ तुला कमी प्रमाणात लाभेल आणि त्यातून तू खंबीरपणे उभा राहशील आणि पुढे जाऊन ती सगळ्या काही गोष्टी पार केल्यानंतर पुढे एक छान आयुष्य आहे, सुंदर आयुष्य आहे ते तुला जगायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये फक्त स्वामींची भक्ती, स्वामी महाराज आणि तुम्ही असणार आहात, बस एवढंच तुम्हाला राहणार आहे. तर म्हणून सांगते की आपल्या आयुष्यामधला ज्यावेळेस संकट, अडचणी, त्रास येतील त्यावेळेस समजा की आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी छानसं होणार आहे. म्हणून आता हा काळ आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. म्हणून निराश व्हायचं नाही, स्वामीचा मार्ग कधीच सोडायचं नाही, स्वामीचं नामस्मरण कधीच सोडायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगते कळकळीने स्वामीची नित्य सेवा अखंडपणे करा, कारण देऊ नका. दिवसभरातले फक्त 20 ते 25 मिनिटं आपल्या स्वामीने द्यायची आहेत आणि तेच एक काळ असतो. म्हणतात ना मनाला शांती हवी म्हणून लोक कुठे कुठे बाहेर जातात. मी तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त दिवसभरातले 20 ते 25 मिनिटं स्वामीच्या केंद्रामध्ये सेवा करा किंवा स्वामी घरी स्वामीच्या अधिष्ठानासमोर स्वामीची नित्य सेवा, नामस्मरण करा. बघा किती मनाला शांती लाभेल तुम्हाला आणि किती छान असं वाटेल, शांत वाटेल. दिवसभरामध्ये जे काही निगेटिव्हिटी असते ना आपल्या आजूबाजूला, कामाचं टेन्शन, ह्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, त्यातून एक मुक्तता आणि आपल्याला खूप असं छान असं हायचं असं वाटतं की बा नाही स्वामीचं नामस्मरण आहे. आणि असं ना आपल्या आता या आयुष्यामध्ये अशी कुठलीच एक व्यक्ती नाहीये बघा की जिच्याजवळ आपण आपलं मन मोकळं करावं, खूप सांगावं, बोलावं असं कोणी सुद्धा नाही आहे. कारण की आजकाल कोणावर विश्वास आपण ठेवू शकत नाही. कारण की म्हणतात ना लोक डोळ्यामध्ये पाणी आणून ऐकतात आपलं दुःख, पण दुसऱ्याला सांगते हसून सांगतात आपलं दुःख की बघ ह्याच्या आयुष्यामध्ये अरे असं चालू आहे, असं चालू आहेत, असं ते लोकांकडे बोभाटा करतात. म्हणून आज एकही व्यक्ती विश्वासाची नाही आहे. विश्वास ठेवायचा असेल तर फक्त इष्ट देवतांवर ठेवा, आपल्या गुरूंवर ठेवा, आपल्या स्वामी महाराजांवर ठेवा, दत्त महाराजांवरती ठेवा. तीच अशी व्यक्ती आहे जी फक्त आपलं ऐकून घेऊ शकते, समोरून एकही प्रश्न करू शकत नाही, फक्त आपलं ऐकून घेऊ शकते. कारण तीच एक व्यक्ती आहे आणि ती जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये वेळ हवी असेल तर नक्कीच आपला योगक्षेम, आपलं सगळं काही आपल्या स्वामीचरणी अर्पण करा आणि फक्त रोज नामस्मरण करा, नित्य सेवा करत चला, पंचमहायज्ञ करत चला, जे काही कुलाचार आहेत आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे ते करत चला, पितरांची सेवा करत चला, जेणेकरून आणि बाकीचा विचार करायचा नाही की काय होणार आहे काय नाही, सगळं काही स्वामींवर सोडून द्या, ते सगळं काही नीट करतील तुम्हाला आणि वेळोवेळी क्षणाक्षण तुमच्या सोबत उभे राहतील. कारण की भिवू नकोस म्हणजे पाठीशी आहे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, हे विसरू नका कधीही. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.